हाय फ्रेंड्स, सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण मस्त अशी हिरव्या मुगाची झटपट अशी रस्सा भाजी कशी करायची ते पाहणार आहे। ही आपण झटपट बनवलेली आहे। तुम्हाला भाजीला काय करावं सुचत नसेल तर तुम्ही हिरव्या मुगाची अशी एकदम झणझणीत आणि चविष्ट भाजी बनवू शकता। हे आपण न भिजत घालता असेच हिरव्या मुगाची भाजी झटपट अशी बनवलेली आहे। नक्की तुम्ही बनवून बघा। हिरवी मिरची घालून ही भाजी बनवलेली आहे। मस्त झणझणीत चविष्ट भाजी बनते। तुम्हाला बघून कळत असेल किती मस्त अशी ही हिरव्या मुगाची रस्सा भाजी झालेली आहे। नक्की करून बघा। तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। ते बघू शकताय सर्वप्रथम मी हे कच्चे हिरवे मूग घेतलेले आहेत, भिजवलेले वगैरे नाहीत। आता हे आपण सुरुवातीला हे भाजून घेणार आहे। डाग पडेपर्यंत चांगले भाजून घ्यायचे आहेत। इथे बघू शकताय मी त्यासाठी पॅन गरम करायला ठेवलेला आहे। त्यामध्ये मूग घालून मी हलकेसे डाग पडेपर्यंत मूग चांगले खमंग असे भाजून घेणार आहे। सुरुवातीला मूग भाजून घ्यायचे म्हणजे भाजीला छान टेस्ट लागते आणि लवकर शिजले जातात। हे मूग आता बघा छान भाजलेले आहेत। मी भांड्यामध्ये काढून याच्यामध्ये पाणी घालून थोडंसं मी सुरुवातीला धुवून घेणार आहे। 1 ते 2 वेळा धुवून घ्यायचं। आणि इथे बघू शकताय हे मी याच्यामध्ये पाणी घालून घेते आणि हे आता मी स्वच्छ धुवून घेणार आहे। इथे बघू शकता मी धुवून घेतलेले आहेत आणि त्यामध्ये पाणी घातलेलं आहे शिजण्यापुरतं। आणि इथे त्यामध्ये मी चवीनुसार मीठ घालून घेते। इथे बघू शकता मीठ घालून मी याला झाकण लावलेलं आहे। मीडियम फ्लेमवर याच्या मी 4 शिट्ट्या करून घेणार आहे। इथे बघू शकता गॅसची फ्लेम मीडियम केलेली आहे आणि 4 शिट्ट्या होत आहेत तोवर आपण वाटण बनवून घेऊया। इथे 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, 10 ते 12 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत। आता हे बारीक असं वाटण करून घ्यायचं आहे। इथे बघू शकता हे वाटण करून घेतलेलं आहे। 4 शिट्ट्या झालेल्या आहेत। कुकर थंड झालेला आहे। आता झाकण काढूया आणि याला बघा छान असं मॅश करून घ्यायचं आहे। बघा व्यवस्थित असं 4 शिट्ट्यांमध्ये मूग शिजले जातात। बघा मस्त मऊसूद असे शिजलेले आहेत बघू शकताय तुम्ही। आता असे मॅश करून घ्यायचे म्हणजे भाजी छान मिळून येते। बघा मस्त अशी दाटसर भाजी तयार होते। असे सुरुवातीला थोडेसे मॅश करून घ्यायचे, नंतर भाजी आपण बनवून घेणार आहे। बघू शकता एकदम छान शिजलेले आहेत। भाजीला फोडणी देणार आहे त्यासाठी कढई गरम करायला ठेवलेली आहे। आता कढईमध्ये 1 पळी मी तेल घातलेलं आहे बघू शकताय। इथे तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये अर्धा चमचा मी मोहरी घातलेली आहे, अर्धा चमचे मी इथे जिरे घातलेले आहे। जिरे मोहरी छान फुललेले आहेत बघू शकताय। त्यामध्ये 8 ते 10 कढीपत्त्याची मी पाने घालून घेते। कढीपत्ता छान असा परतलेला आहे बघू शकताय। त्यामध्ये आपण जे वाटण केलेलं आहे ते घालायचं, हिरवी मिरची आणि लसूण। हे वाटण आपल्याला 2 मिनटं परतून घ्यायचं आहे बघू शकताय। इथे मी सतत हलवत हे वाटण परतून घेते आणि याच्यामध्ये थोडंसं हे परतून घ्यायचं 2 मिनटं। बघा या पद्धतीने गॅसची फ्लेम आपल्याला एकदम कमी करायची आहे। तेल गरम झालेलं आहे आणि छान असं परतून घ्यायचं आहे। याच्यामध्ये मी थोडेसे हिंग घालून घेते, पाव चमचा हिंग घालायची, छान चव लागते बघा भाजीला। इथे बघू शकताय हे वाटण थोडंसं परतलेलं आहे। आता त्यामध्ये मी मीडियम साईजचं 1 टोमॅटो घेतलेला आहे, छान असा एकदम बारीक कट करून तो घालते। आणि टोमॅटो छान असा लवकर परतला जावा यासाठी मी थोडंसं मीठ घालून घेते। आपण मूग शिजताना पण मीठ घातलं होतं आणि आता पण घातलंय, त्या अंदाजे मीठ घालायचं। इथे बघू शकताय मीठ घातल्यानंतर छान असं इथे टोमॅटो मऊ झालेले आहेत। त्यामध्ये मी पाव चमचा हळद घातलेली आहे, मिक्स करून घेते। हळद पण आपल्याला 1 मिनटं परतून घ्यायची आहे। इथे बघू शकता हे परतलेलं आहे। आता याच्यामध्ये मी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेते। फोडणीमध्ये कोथिंबीर घातली की चव छान लागते बघा। इथे बघू शकताय आपण इथे लाल तिखट घालणार नाही, आपण हिरवी मिरची घातलेली आहे, तिखट होते त्यामुळे 2 ते 3च वापरलेले आहेत। इथे बघू शकताय हे छान असं कोथिंबीर घालून मी 2 मिनटं परतून घेतलेलं आहे। आता शिजलेले मूग घालून घ्यायचे याच्यामध्ये। इथे बघू शकताय शिजलेले मी मूग घातलेले आहेत, मिक्स करून घ्यायचं आणि कुकरमध्ये पाणी घालून जशी तुम्हाला घट्ट पातळ जशी भाजी जेवढी बनवायची असेल तेवढं पाणी घालून यामध्ये घालून घ्यायचं। इथे कुकरमध्ये गरम पाणी घातलेलं आहे आणि यामध्ये घातलेलं आहे, पण पाणी गरमच घाला। इथे बघू शकताय मी थोडंसं गरम पाणी कुकरमध्ये घालून घातलेलं आहे। याला छान उकळी यायला लागलेली आहे। आता गॅसची फ्लेम आपल्याला मिडियम करायची आणि 7 ते 8 मिनटं हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। इथे बघू शकताय 7 ते 8 मिनटं छान असं शिजवून घेतलेलं आहे मिडियम फ्लेमवर। छान अशी भाजी आपली दाटसर अशी होते बघा। इथे चांगलं शिजवून घ्यायचं आहे बघा।
या पद्धतीने 7 ते 8 मिनटं शिजवायचं, म्हणजे छान भाजी मिळून येते, मस्त चव लागते बघा. छान अशी दाटसर होते बघा, एकदम छान अशी. इथे बघू शकता छान भाजी तयार झालेली आहे. मस्त झटपट अशी होते. तुम्ही कमी साहित्यात चविष्ट झणझणीत अशी झटपट अशी बनवू शकता बघा. मस्त अशी भाजी तयार होते आणि कमी साहित्यात तेवढीच चविष्ट होते बघा. मी सर्व करते. छान अशी तुम्हाला बघून कळत असेल किती मस्त अशी झालेली आहे, झणझणीत आणि चविष्ट एकदम मस्त लागते बघा. ही तुम्ही चपाती बरोबर, भाकरी बरोबर, भाताबरोबर कशाबरोबरही खाऊ शकता. एकदम मस्त लागते. नक्की एकदा तुम्ही या पद्धतीने हिरव्या मुगाची झटपट बनणारी मिरची घालून केलेली रस्सा भाजी नक्की बनवून बघा. तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल. आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. या पद्धतीने तुम्ही झटपट अशी कमी साहित्यात चविष्ट होणारी हिरव्या मुगाची रस्सा भाजी बनवून बघा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.